करल्यानंतर सलामीची जोडी खेळपट्टीवर दक्षत आणि हर्ष जनमान खोणी संघाची आणि अमोल येतो पहिलं षटक घेऊन. पहिला चेंडू आणि पंच केलेला आहे जबरदस्त फटका डीप एक्स्ट्रा सीमा रेषेच्या पलीकडे जाणारा पहिला दणदणीत चौकार. चेंडूवर पहिला चौकार. यावर मात्र ड्राईव्ह केला चेंडू सरळ जातोय डीप मिड ऑनला. त्यावर फक्त एकच धाव घेतली जाते. या संपूर्ण स्पर्धेला या ठिकाणी कान्हाई स्पोर्टचे सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योगपती त्याचबरोबर BCAचे सदस्य प्रवेशजी देवळीकर यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आणि खास करून खारडी संघासाठी ते खूप खूप शुभेच्छा देत आहेत. प्रवेशजी देवळीकर आपलं खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हा चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू निधाव चरपा चेंडूची समाप्ती आणि त्यांची स्पर्धा आहे अतिशय करते. त्यांची संकल्पना आहे 4 गाव प्रीमियर लीग. या स्पर्धेला उद्या डे नाईट स्पर्धेला प्रारंभ होते. आगळीवेगळी स्पर्धा असणार आहे. 4 गाव प्रीमियर लीग पाये या ठिकाणी मैदानावर 4 गाव अर्थात पाये पायगाव मालोडी आणि खार्डी अशी 4 गावांची एक जबरदस्त स्पर्धा त्यांच्या स्पर्धेला उद्या नाईट सध्या प्रारंभ होणार आहे. निश्चितच एक वेगळी संकल्पना पाहायला मिळते प्रवेशदादा देवलीकर यांच्या माध्यमातून. जी प्रीमियर लीग आपण अनुभवणार आहोत 4 गाव प्रीमियर लीग आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या माध्यमातून देखील सर एक प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळेल. बिहार प्रीमियर लीग BPL. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 8 ते 10 बॉलांचा रनअप. फुलटा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आवत असं येत नाही. जवळपास सेकंड स्लिप मध्ये जातोय आणि लेग बायचा इशारा पंच करतायत. एक 51 मिनिटे आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 6. मोठ्या फटक्यासाठी पोषक होता चेंडू मात्र त्या प्रकारचा समाचार घेता आला नाहीये. एकच धाव मिळाली लेग बायच्या स्वरूपात धाव आली. पण एक मात्र एक कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर अमोल एक चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना आपण पाहतोय. त्याने कुठल्या प्रकारे मानसिक दबाव घेतला नाही आणि आता मात्र त्यानंतर मात्र त्यांनी 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा बाउन्स बघायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेरनं निघून गेलेल्या यष्टी रक्षकाच्या हातात. डॉक्टर गवली सर पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. कारण ज्या प्रकारे कमबॅक केलं या गोलंदाजाने आणि एखादा चांगला गोलंदाज कोण तर तोच एखादा बिग हिट मोठा फटका लागल्यानंतर देखील कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो. अमोल राईट आर्म. याला मात्र स्वीप स्लॉप फटका खेळलेला आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर जातोय. षटकार. कमबॅक केलं होतं त्या ठिकाणी गोलंदाजाने मात्र शेवटचा चेंडू शेष होता ज्या चेंडूवर कमबॅक करून दाखवलंय फलंदाजाने. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 धावा धावफलकावर आहेत. एक चांगली सुरुवात डॉक्टर गवली सर या ठिकाणी पाहायला मिळते. जय हनुमान कोणी संघाच्या माध्यमातून. अगदी बरोबर. कारण कुठलाही फलंदाजी बाद झालेला नाही आणि 12 धाव धावफलकावर आल्या आहेत आणि याचप्रमाणे धावसंख्या जर जमवली तर मित्रांमध्ये 45+ किंवा 50 आकडा सुद्धा पार होऊ शकतो. एक जमायची बाजू प्लस पॉइंट आपण पाहतोय की 10 गडी अजूनही शेष आहेत. तर एक चांगली सुरुवात चांगला स्टार्ट या ठिकाणी दिलाय हर्ष आणि दक्षक माफ करा दक्षत आणि आदित्य येतोय. फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. स्वतः आदित्य चेंडू खाली येतोय. कॉटन बॉल.
तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतं. संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होत असतो. चांगला चेंडू हाताळला होता. चेंडू बराच वेळ हवेत आणि एक चांगला झेल घेतोय आदित्य. हे फार महत्त्वाचं असतं. अशा प्रकारे झेल घेणं तितकं सोपं नसतं, परंतु आदित्य यांनी झेल घेतलेला आहे आणि आपल्या संघाला सफलता मिळवून दिलेली आहे. समीर तांगडी अगदी यष्टी रक्षक, यष्टी पासून दूर. लॉंग ऑनला भावेश आहे आणि लॉंग ऑफला आहे निखिल. दोघेही बंधू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला निखिल पाटील आणि भावेश पाटील. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न पॉइंटकडे खेळायचं होतं, मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू थर्ड मॅनला जातोय आणि तोपर्यंत मात्र संधी मिळते दक्षतेस फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची, एक धाव पूर्ण करण्याची आणि एका धावेने धावसंख्या होते 13. 1-13. एक बाद 13. आदित्य राईट आर्म फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे जवळपास वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर केली जाते. षटकार. आणि सुवर्ण संधी खास करून आतिश पाटीलसाठी जर लागोपाठ 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. आतिश पाटीलसाठी सुवर्ण संधी. आदित्य हा मात्र हुकचा फटका मिसको शॉट गॅप मधून चेंडू असणार आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. जयेश तांगडी सुद्धा मॅन फ्रॉम खार्डी आणि खार्डीचा संघ खेळतोय, पण जयेश तांगडी यांचं नेहमीच म्हणणं असतं की स्कोरर त्याचबरोबर समालोचकांनी न्यूट्रल असायला हवं. आपला गावचा संघ असला तरी आपण न्यूट्रल असायला हवं. अगदी बरोबर म्हटलं डॉक्टर गवळी सर. आणि न्यूट्रलपणाने नेहमीच भिवंडी समालोचकांमध्ये पाहिलं आहे, ही खास गोष्ट आहे. आदित्य पुन्हा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्र चेंडू खाली येतोय आणि चांगला झेल घेतला येतोय. सुदेश याचा चांगला झेल होता. सुदेश डीप स्क्वेअर लेगला होता. शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि झेल घेतलेला आहे, हे फार महत्वाचं असतं. दुसरा फलंदाज बाद झालाय, मात्र धावसंख्या अजूनही चांगली म्हणता येईल, कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या आहे 23 आणि त्या खेळण्यासाठी जातोय योगेश. अजून दक्षित खेळपट्टीवर आहे. दक्षित चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. दक्षितने एक चौकार मारला होता पहिल्याच चेंडूवर आणि एक षटकारही मारलेला आहे. आपल्या वैयक्तिक 12 या धावसंख्येवर खेळतोय. आणि योगेश असा एक फलंदाज आहे ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. याला मात्र सरळ बॅटना फटका, क्रिकेट मधला सुरक्षित फटका. चेंडू सरळ जातोय तो सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 27 झालेली आहे. मात्र एक आहे फलंदाजी करणारा जो संघ आहे, जर्मन खोनी या संघाला 3 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. 3 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आली, कारण चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे जय हनुमान खोनी संघाला 3 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आली आहे. पंचांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. याच तर 3 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल या ठिकाणी जय हनुमान खोनी संघाला.
आणि ज्यावेळेस अबूस्फोट खाडी हा संघ फलंदाजी करेल त्यावेळेस पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या 3 धावा प्लस केल्या जातील याची नोंद घ्या. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 27. एक चांगली धावसंख्या आहे आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक मेरी आवाज मेरी पहचान असे नेहमीच ज्यांचं प्रीत वाक्य असलेले माझे सहकारी समालोचक अतिशय उत्कृष्ट समालोचन करतायत संदेश वखारे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर गवली सर. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 27, 27 आणि त्या मोबदल्यात आतापर्यंत 2 गडी बाद झाल्यात हर्ष आणि आतिश. तर आता मात्र षटक क्रमांक 3 आहे. गोलंदाज जय येतोय. पाहूया जय कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये आहे जो स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. मात्र दक्षता चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या शाने जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. सरपंच जय बजरंगा चषक 2020 ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. अतिशय सुरेख असं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला दिवस आपल्याला अनुभवायला मिळतोय आणि पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य आपण पाहतोय की सर्व सामने अतिशय चांगली लढत प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळाली. अटीतटीच्या लढती मात्र आपण पहिल्या 3 सामन्यांच्या माध्यमातून पाहिल्या. तर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस भेट झाला होता फलंदाज निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. जय पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलं जात आहे. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जय याच्या माध्यमातून एक नौका गोलंदाज आहे मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. जी संधी संगणकाने दिली आहे त्या संधीचं सोनं आतापर्यंत करताना दिसून आलाय गोलंदाज जय. कारण 3 चेंडू मागे फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. चांगले षटक हाताळतोय आतापर्यंत. अचूक टप्पा अचूक लाईन त्यान लेंथ आपण पाहतोय. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. लो फुलटा चेंडू होता. ऑन ड्राईव्हचा फटका. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. जय या गोलंदाजाच्या माध्यमातून ज्या प्रकारे हे षटक फेकलं जात आहे आणि निश्चितच एक स्मित हास्य पाहायला मिळते आमचे गुणलेखक जयेश तांगडी यांच्या चेहऱ्यावरती. कारण त्यांचा संघ आहे त्यांच्या गावचा संघ आहे आणि ज्यावेळेस चांगली कामगिरी करत असतो संघ त्यावेळेस निश्चितच चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोच आणि तो आनंद मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. तर जय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. कोणत्या प्रकारे भिगेट करण्याची मुभा दिली नाहीये गोलंदाज जय याने. अतिशय भेदक मारा आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत झालंय. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात आतापर्यंत. मात्र अजून एक चेंडू बाकी आहे. जय याची प्रशंसा केली जाईल. पुन्हा एकदा बोलतोय षटकातील पुढील चेंडू. यावेळेस बॅटची कडा. चेंडू हवेत आहे मात्र कोणत्या प्रकारची धाव नसेल. तर अतिशय सुरेख षटक या ठिकाणी फेकलं गेलंय गोलंदाज जय याच्या माध्यमातून. षटकाची समाप्ती झाली. फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. यस गवली सर तुमचं वैयक्तिक मत या ठिकाणी जाणून घेईन. कारण एक नौका गोलंदाज आहे आणि ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळली फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. काय बोलाल याविषयी. अगदी बरोबर संदेश. कमबॅक केलेले कारण 2 षटकामध्ये आपण बघितलं एक चांगल्या स्थितीमध्ये संघ होता. चांगली धावसंख्या होती कारण 27 धावा होत्या. 13.5 सरासरीनं आणि आता मात्र फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. त्यामुळे धावसंख्या मात्र आता जी सरासरी आहे धावगती आहे ती कमी झालेली आहे. 10 धावा आणि अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. यस 30 धावा धावफलकावर आहेत. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्या. पहिल्या 2 षटकामध्ये 27 धावा चांगल्या धावा होत्या. मात्र त्यानंतर मात्र कमबॅक करून दिलाय
जय या गोलंदाजाने आपल्या संघाला. मात्र अजूनही एक षटक येणं बाकी आहे. ज्या षटकाच्या माध्यमातून 12 ते 15 धावा आल्या तर निश्चितच एक चांगलं टोटल पाहायला मिळेल. एक असं टोटल ज्या टोटलपासनं फाईट करू शकतो जयनमान खोनी संघ. तर शेवटचं षटक घेऊन गोलंदाज उमेश येतोय. पाहूया उमेश कशा प्रकारे गोलंदाजी हात आलेल. योगेश याच्यामध्ये देखील बेगीट करण्याची क्षमता आहे मात्र सिद्ध करावी लागेल. तर यापुढील जो सामना आहे खांडपे वर्सेस निंबावली. तर चला दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. पहिल्या फेरीतील 5वा सामना आपल्याला पाहायला मिळेल खांडपे वर्सेस निंबावली. दोन्ही संघाचे संघनायक विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये या. हे षटक समाप्तीच्या आधी आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. गोलंदाज उमेश आलाय. शेवटचं षटक, षटकातील पहिला चेंडू. यावेळेस पहिला चेंडू अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. यस, पहिला बाउन्सर या षटकामधील पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी सूचित केलं जात आहे गोलंदाजाला 1 फॉर द ओव्हरचा इशारा या ठिकाणी दिलाय. एक बाउन्सर तुम्ही चेंडू हाताळू शकता एका षटकामध्ये आणि तो या ठिकाणी हाताळून झालाय. खूप आहे. जो पडदा वर केलेला आहे काय मुलांनी, पडदा आपण खाली करायचा आहे. आपण आतमध्ये येऊन सामना बघायचा आहे, आतमध्ये यायचं आहे आणि आपल्यासाठी बसण्याची खास व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्टँड बनवले आहेत, बसण्याची खास व्यवस्था आहे. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस प्रहार झालाय मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. उंची जास्त मात्र लांबी कमी असा हा फटका पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 32. मोहन तांगडी यांनी सुद्धा खारडीवरने या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर खारडी संघाला त्यांनी अबुस्पोर्ट खारडी संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. मोहन तांगडी आपलं हार्दिक स्वागत आहे. यस, गोलंदाज उमेश बोलतोय. यावेळेस एक वेगवान चेंडू मात्र दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या 3 33 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. उमेश गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस फुलटॉस आहे. जोरदार प्रहार. चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देतो. यस, गुड शॉट षटकार. क्षेत्ररक्षकाला नाही तर आमच्या समालोचकांना संधी होती झेल घेण्याची. वाडे शॉट, विकेट. षटकार आलाय योगेशच्या बॅट मधून. 6 ने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 39. 39 धावा झाल्या आहेत. शेवटचं षटक आहे. निश्चितच या प्रकारचे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. अजून एक जोरदार प्रहार. हा चेंडू देखील मागवावा लागेल सीमारेषेबाहेरून. षटकार. मत आहे तुमच्याशी, कारण ज्या प्रकारे फटकेबाजी होते, बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी त्याचबरोबर खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी आमचे परम मित्र आमचे साथी समालोचक मजहर खान याच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद मजहर. यावेळेस देखील बिगिटसाठी गेले होते फलंदाज मात्र दिशा चुकीची आहे. वाईट चेंडू. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 46. 46 धावा झाल्या आहेत. आता मात्र डॉक्टर गवली सर आपण पाहतोय की एक चांगलं टोटल
पाहायला मिळते धावफलकावर आणि त्याचं पूर्ण श्रेय जाईल योगेश या फलंदाजाला, कारण या षटकामध्ये 2 बिगेट त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. 2 षटकार जरूर ठोकल्यात आपल्या संघासाठी आणि ती आवश्यकता होती या ठिकाणी. यावेळेस देखील दिशा चुकीची आहे. या षटकातील तिसरा वाईट चेंडू आपण पाहतोय. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण नियंत्रण नाही आहे. 3 वाईट चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये फेकल्या आहेत आणि 2 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. उमेश या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होत नाहीये खाडी संघासाठी. 2 षटकार जरूर आले आणि त्याचबरोबर 3 वाईट चेंडू देखील या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. एकंदरीत 17 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळेस हा फटका खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या सहाने जात आहे. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक येतात. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. याच धावचीच्या स्वरूपात योगेश बाद. म्हणजे या स्पर्धेमधली आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या उभी केलेली आहे. या स्पर्धेमध्ये यापूर्वीचा हायेस्ट स्कोर जो होता तो आपण बघितला होता. मला वाटतं 47 धावा पोगाव संघाची आणि 28 धावा झालेल्या आहेत. यस, तर त्या दरम्यान वैभव वेल्लाल जे संयुक्त स्पोर्ट्स संघाचे संघनायक आहेत, त्यांच्या माध्यमातून खोणी संघासाठी विशेषतः दक्षत आणि आतिश यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद वैभव. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस एक वेगवान चेंडू बीट केलाय फलंदाजाला आणि त्या दरम्यान बीट झाला होता यष्टीरक्षक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, धावचीच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. 22च्या स्वरूपात ही धाव आली. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावर आहेत आणि विजयासाठी अर्धशतक या ठिकाणी झलकावावं लागेल अबुस्पोर्ट खाडी संघाला. एक चांगलं टोटल आपण पाहायला मिळतंय आणि त्याचं कारण म्हणजे शेवटचं षटक, या षटकाच्या माध्यमातून तब्बल 19 धावा आल्या होत्या. तर चला पुढील 2 संघ, खांडपे संघाचा संघनायक त्याचबरोबर निंबवली संघाचा संघनायक, आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहा. तर दोन्ही संघाचे संघनायक माझ्या समवेत आहेत. आई गावदेवी स्पोर्ट खांडपे आणि आई वज्रेश्वरी निंबवली. दोन्ही संघाचे संघनायक माझ्या समवेत आहेत. प्रेमनाथची भोईर विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपला शुभ हस्ते टॉस उडवला जाईल. शिवसेना शाखा प्रमुख आहेत प्रेमनाथजी भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस उडवला जातोय. तर नाणेफेकी या ठिकाणी झाली आहे. विनंती असेल प्रेमनाथजी भोईर आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय आई वज्रेश्वरी निंबवली संघाच्या संघनायकाने. संघनायक शुभम माझ्या समवेत आहे. शुभम, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करतोय, याचं मुख्य कारण काय? बॉलिंग साईड चांगली आहे आणि चेसिंग करू शकतो आम्ही. तुमच्या संघातील राजा, त्याच्याकडनं काय अपेक्षा असतील? राजाकडनं पण अपेक्षा आहे आणि सगळ्यांकडनं पण अपेक्षा आहे. या स्पर्धेबाबत थोडक्यात. खूप चांगली स्पर्धा आहे जिथे. धन्यवाद. सामन्यासाठी तुला शुभेच्छा आहेत. त्यानंतर आई गावदेवी स्पोर्ट खांडपे संघाचा संघनायक माझ्या समवेत आहे. प्रथम तर मला हे सांग की नाणेफेकीचा कॉल जर तुझ्या बाजूने लागला असता तर तू काय स्वीकारलं असतं? बॅटिंगच घेतली असते आम्ही. या सहावं ते घडतंय, पाहिजे ते मिळतंय. 4 षटकांचा सामना आहे. कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 पर्यंत. या स्पर्धेबाबत थोडक्यात. स्पर्धा खूप चांगली आहे आणि आम्हाला इथे खेळायला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. तुला देखील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. तर मित्र
टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे की नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी झालाय. नाणेफेकी जिंकले आई वज्रेश्वरी निंबवली संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, तर फलंदाजीसाठी कानपे संघाला आमंत्रित केलंय. टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी माझे परम मित्र सुनील पवार सर उपस्थित आहेत. यस, ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. अनेक अनेक धन्यवाद संदेशजी वखारे. तर तमाम क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण पाहतायत जय बजरंग व सरपंच चषक 2020चा हा पहिला दिवस. या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कमाल आणि धमालीची स्पर्धा पाहतोय, गोरसे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय मुरलीधर केणेसाहेब आणि संपूर्ण जय बजरंग संघ गोरसे यांच्या माध्यमातून एक नेत्रदीपक असा सुंदर अफलातून हा आयोजन. तमाम क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक स्वागत आहे. तर जे आव्हान इथं मात्र पाहतोय आपण सामना जिंकण्यासाठी अबुस्फोट खाडी या संघासमोर एक भलं मोठं आव्हान आहे. 50 धावा पार करावे लागेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. जे हनुमान कोणी विपक्ष अबुस्फोट खारडी या दोन्ही संघादरम्यानची एक अतिशय चांगली दमदार लढत आपण पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकाला, माझ्या मायबाप क्रिकेट रसिकाला एकच विनंती आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ट्रिपल केबल आणि यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेऊ शकता आणि मैदानात न येता आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. तर थेट प्रेक्षेपण आपण GTC लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. ट्रिपल केबल वर आपण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तर सलामी जोडी पाहतोय आपण खेळपट्टीवर. एक अतिशय चांगला दमदार फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे खार्डी या संघाच्या माध्यमातून नेहमीच पाहतोय आपण समीर. आणि नॉन स्ट्राईकला जर पाहिलं आपण निखिल, एक धमाकेदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे खार्डी गावामध्ये, आणि तो संघाची सुरुवात करण्यासाठी सज्ज होतोय. 24 चेंडूमध्ये 50 धावाचा हा एक मोठं लक्ष इथं मात्र स्वीकारावा लागेल खार्डी संघाला. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण आतिश हनुमान खोणी या संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचं इशारा येतोय. सामन्याला सुरुवात क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेलं पाहू शकता आपण समीरसाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ बाउंड्री, मिड ऑफ, वाईडिस लॉंग ऑफ. पहिला चेंडू हेलिकॉप्टर फटका खेळायचं होतं, पण त्याच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडूला घेता आला नाही आणि समीर मात्र पहिल्या चेंडूवर आपलं खातं उघडतोय आणि संघाची सुरुवात करतोय. 50 धावाचे एक भलं मोठं आव्हान स्वीकारताना पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर एका सिंगलनी या डावाची सुरुवात पाहायला मिळते फलंदाज समीर यांच्या माध्यमातून. आता मात्र निखिलकडे खूप काही अपेक्षा आहे खार्डी संघाच्या प्रत्येक खेळाडूला. यावर मात्र अतिशय चांगला फटका आहे, गॅप शोधून काढलाय, चेंडूला भिरकावलंय स्कोरलेक रिजनकडे, सीमा पार हा दमदार चौकार. टायमिंगच्या बळावर हा फटका खेळला गेला. पहिला आपण चेंडू बॅटच्या मधोमध घेतोय आणि टर्न करतोय चेंडूला स्कोरलेक पंचायत पाठीमागं. खाली क्षेत्रामध्ये चेंडू फरार झाला होता. चौकाराने मात्र निखिल आपलं व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय, खातं उघडतोय. संघात धावसंख्या 5. खूप काही अपेक्षा निखिलच्या या फलंदाजीवर असेल खार्डी संघाचं. गोलंदाज आतिश, पुढचा चेंडू याच पाहता फ्रंटला येऊन अतिशय क्लास ऑफ ड्राईव्ह पाहतोय. क्या बात आहे, नेत्रदीपक हा अजून एक दमदार फटका लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दमदार चौकार. पाहतोय आपण निखिलच्या बॅटमधून अप्रतिम अजून एक शॉट पाहायला मिळालं. टॉस बनवलंय चेंडूला आणि एक्स्ट्रा कॉर्नर मिड ऑफच्या मधून चेंडूला पाठवलंय सीमा पार चौकार. एक चांगली दमदार सुरुवात अबुस्फोट खार्डी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. बिनबाद 9. 50 धावाचे एक मोठं आव्हान आणि पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहतोय आपण निखिलच्या बॅटमधून. वापसी करावी लागेल इथं मात्र गोलंदाज आतिशाला. यास पात्र मोठा फटका खेळायचं होतं, चेंडू हवेत सुरक्षित असेल काय, आणि होय सुरक्षित पाहतोय आपण. आणि त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज निखिल. व्यक्तिगत जर पाहिलं आपण 2 अंकात प्रवेश करतो निखिल आणि संघात धावसंख्या 11 बिनबाद.
12.50ची सरासरी पार करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. आणि पाहतोय की आपण सरासरी जवळपास पूर्ण करताना पॉवर प्ले षटकामध्ये 11 धावा धावफलकावर. अप्रतिम आयोजन पाहतोय आपण जय बजरंग गोडसे संघाच्या माध्यमातून. आणि या संघाचे सर्व विद्यमान सरपंच गोडसे ग्रामपंचायतचे आदरणीय मुरलीधर केणेसाहेब आणि संपूर्ण सहकार्याच्या माध्यमातून अप्रतिम देखना सुपरहिट आयोजन. याच पाहता इनसाइड आउट्स हा फटका आहे. अतिशय सुपर शॉट खेळल्या गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि तोपर्यंत मात्र अजून या 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज निखिल. मात्र चौफेर फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक तुफानी फटकेबाजी करताना धावसंख्या 13. आज सकाळपासून पाहतोय आपण ढगाळ वातावरण आणि अशा स्थितीमध्ये जास्त धावा पाहायला मिळाल्या नाही. हा जे एक सामना आहे की पाहतोय की 50 आकडा पार केला होता जय हनुमान कोणी या संघाने. तो स्वीकारताना एक चांगली दमदार सुरुवात खार्डी संघाची. याच पाहता अतिशय चांगला फ्लिकचा फटका. काय जबरदस्त टोला आहे. चेंडू उंच उंच आणि लांबच लांब हा षटकार. आपण फ्लिकचा फटका होता निखिलच्या बॅटमधून लांब पल्ल्याचा षटकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमची गुणलेखक सांगतायत की धावसंख्या 19. आणि अशा तऱ्हेनं 3 धावाची जी पेनल्टी लावण्यात आली होती प्रतिस्पर्धी संघाला ती मात्र आता आम्ही अबुस्फोट खार्डी संघाच्या खात्यामध्ये ऍड करतोय. सुधारित धावसंख्या बिनबाद धावफलकावर पाहतोय आपण 22. एक अतिशय अफलातून सुरुवात पाहायला मिळते अबुस्फोट खार्डी संघाची. काय क्लास फलंदाजी पाहायला मिळालं. निश्चित जर आपण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर पहिला चौकार अतिशय क्लास स्कोरलेक रिजनकडे. दुसरा चौकार स्टँडर्ड ऑब्झर्व पहिले आपण एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधून टायमिंगच्या बळावर. आणि अंतिम चेंडूवर काय क्लास शॉट खेळला. फ्लिकच्या फटकेच्या माध्यमातून षटकार वसूल केला निखिल. व्यक्तिगत जर पाहिला आपण 1 षटकार 2 चौकारांनी 22-18 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज दूर आणि त्या टोकाकडनं पाहतोय आपण दक्षत. वाफी करावी लागेल इथं मात्र दक्षत याला. धावसंख्या पाहतोय आपण 22. अतिशय दमदार सुरुवात अबुस्फोट खार्डी या संघाची. गोलंदाज दक्षत. याच पाहता चांगला चेंडू होता. आपण समीर तांगडेच्या बॅटमधून क्लास कॉपीबुक स्टाईलने चेंडूला छोट्या बॅटरीचा वापर केला होता आणि हलक्या हाताने ड्राईव्ह केला चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे. क्या बात आहे. एका चांगला क्रिकेट पाहायला मिळाला इथे मात्र समीर यांच्या बॅटमधून. या 2 धावींनी समीर व्यक्तिगत पाहतोय आपण 3 या धावसंख्येवर आणि संघात धावसंख्या पुढे सरते ती 24. 50 धावाचा आव्हान पार करताना अतिशय दमदार सुरुवात. इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर 26 धावाची आवश्यकता असेल. काय क्लास सुरुवात पाहतोय आपण अबुस्फोट खार्डी संघाची. अजून पहिल्या विकेटची प्रतीक्षा इथं मात्र असेल जय हनुमान कोणी संघाला. आणि तो विकेट कोण प्राप्त करतोय पाहायचंय. याच पाहता स्विच हिट करायचं होतं. ऍक्च्युली चेंडू कुठं व्रत झाला हे पाहावं लागेल. त्यापूर्वी अतिशय वेगात एक लेगबाईच्या स्वरूपात निश्चित इशारा येताना धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहतोय आपण 25. निम्मा पल्ला पार करताना पाहतोय आपण दुसऱ्या षटकामध्ये. सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल की मात्र एकतर्फी सामना पाहायला मिळेल. फुल पैसा वसूल सामना होईल की नाही. जय बजरंग व सरपंच चषक 2020चा अतिशय सुपर हा देखणं आयोजन पाहतोय आपण. पहिला दिवस अतिशय अप्रतिम सामने आतापर्यंत पाहतोय. पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू ओळखलाय. फलंदाज पुढे होतोय. आकुटपचे चेंडू टाकल्या गेलं. वेगवान चेंडू बीट होतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक. छान वाफी करताना गोलंदाज पाहतोय आपण दक्षत. निखिलसाठी क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण शॉर्ट थर्डमॅन पाहतोय आपण सिंगल धावा रोखण्यासाठी फाईन लेग आणि थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये. आणि विखुरलेलं क्षेत्ररक्षण त्यानंतर कव्हर बाउंड्री एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ बाउंड्री लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. याच पता फटका चांगला आहे पण धावा किती मिळतील हे पाहायचंय. वाईट लॉंग ऑन रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फक्त 1 धाव. या एका धावीने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 26.
बिनबाद 26-50 धावत लक्ष स्वीकारताना काय सोफर फटकेबाजी पाहिली आपण, खास पॉवर प्ले षटकामध्ये निखिलच्या बॅटमधून. समीर व्यक्तिगत जर पाहिला आपण 3 चेंडूमध्ये 3 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय, स्ट्राईकला असेल. या स्वतः फटका चुकीचा आहे, चुकीला माफी नाही, टॉप एज कुठली चुकी नाही आणि पहिल्या विकेटची जी प्रतीक्षा होती ती मात्र संपवली इथं गोलंदाजाने. क्रमांक 3 वर भावेश, एक दमदार खेळाडू ज्याची म्हणून ओळख आहे अबुस्फोट खार्डी संघामध्ये आणि कित्येक वेळा पहिले जेव्हा संघ अडचणीत असतोय भावेश मात्र चांगले आक्रमक फटकेबाजी करून संघाला विजय मिळवून दिला. पण या सामन्यात काय करेल गोलंदाज दक्षत वापशी करून देताना आपल्या संघाला या षटकामध्ये. या स्वतः चांगला फटका आहे, डाऊन द ग्राउंड, अतिशय वेगवान फटका, प्रयत्न भरपूर होता पण चेंडू जाईल सीमा पार, हा दमदार चौकार. तर अंतिम चेंडूवर अजून एक चांगला दमदार शॉट पाहायला मिळालं निखिलच्या बॅटमधून. तर धावसंख्या पाहतोय आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा बनवायला लागेल इथं मात्र 20. तर या स्पर्धेसाठी खास अबुस्फोट खार्डी संघासाठी हर्षल नांदुरकर यांच्याकडून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. त्याला आपण वेळ कमी घ्या, विनंती आहे. 12 चेंडू 20 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. थंड वारे वाताना पाहतोय आपण, ढगाळ वातावरण आणि अशा स्थितीमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहिलं आपण की जास्त चांगली मोठी फटकेबाजी पाहायला मिळालेली. पण या सामन्यामध्ये काय धमाकेदार खेळी साकारतो आपल्या संघासाठी. जर पाहिलं आपण निखिलच्या बॅटमधून 1 षटकार आणि आतापर्यंत 3 चौकाराचा समावेश आणि व्यक्तिगत किती चेंडूमध्ये किती धावसंख्येवर फलंदाजी करतोय इथं मात्र निखिल. तर पाहिलं आपण 8 चेंडूमध्ये 24, काय जबरदस्त फटकेबाजी इथं मात्र पाहतोय अबुस्फोट खार्डी संघाच्या माध्यमातून सलामीचा फलंदाज निखिल यांच्याकडून. यानंतर जो सामना होणार आहे आपण पाहणार आहोत गावदी स्फोट खांडपे विपक्ष आई वजेसूर स्फोट निंबवली. दोन्ही संघादरम्यान अतिशय एक चांगली लढत पाहायला मिळेल, यात कुठली शंका नाही. पण ही लढत एकतर्फी होते की मात्र एक रंगता स्थितीमध्ये नेल. या षटकामध्ये गोलंदाज पाहतोय आपण मारा करण्यासाठी आकाश. राईटामध्ये विकेट, आकाशचा पहिला चेंडू, वेगवान चेंडू इथं मात्र चॉप करायचं होतं पण वेगाला बीट होतोय. चांगली सुरुवात आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आपल्या रेंजमध्ये चेंडू फेकला होता आणि बीट होतोय फलंदाज. 11 चेंडू, सामना जिंकण्यासाठी अजून 20 धावाची आवश्यकता असेल. 9 फलंदाज सुरक्षित आहेत अबुस्फोट खार्डी या संघाचे. मोठं रनअप, वेगवान गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज आकाश. या स्वतः चांगला फटका आहे हवेत पण एका टप्प्याने चेंडू जाईल, चुकीचा अंदाज घेतला क्षेत्ररक्षकांनी. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, हा चौकार. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लॉंग ऑफ बाउंड्रीवर. तर सामना जिंकायचा असेल असं क्षेत्ररक्षण चांगलं करणं गरजेचं आहे. आता मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण 16 धावाची आवश्यकता असेल. 10 चेंडू 16 असं समीकरण खार्डी संघासाठी. आकाश सज्ज होताना डेथ बॉलचा इशारा येताना पंच फारुख बर्डी सर. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. 30 षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फॉरवर्ड फलंदाजी निखिलच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि आता मात्र पाहतोय की आपण भावेश 2 चेंडूमध्ये एका बाउंड्रीचा समावेश म्हणजे 4 या धावसंख्येवर स्ट्राईकवर आहे. आकाश
ज्यावेळेस परत एक अतिशय चांगल्या लेंथवरचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगात निघून जातोय. छान वापशी करताना इथं मात्र गोलंदाज आकाश 3 चेंडू टाकले गेले, त्यामध्ये एक चौकार खर्च करतोय, 2 चेंडू निर्धाव, म्हणजे एक चांगलं योगदान देताना या षटकामध्ये पाहतोय आपल्या संघासाठी. 9 चेंडू 16 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी एखाद्या विकेटची आवश्यकता असेल. इथं मात्र जय हनुमान कोणी संघाला जर विकेट प्राप्त केला तर मात्र संघर्ष करू शकतोय. या स्वतः पुलचा फटका आहे, चुकीला माफी नाही म्हणतात क्रिकेटमध्ये. अप्रतिम झेल आणि ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट प्राप्त करतोय गोलंदाज आकाश. साठी भाग पाडल्या गेले आणि एक अप्रतिम झेल टिपल्या गेलं. आता मात्र स्ट्राईकला असेल फलंदाज निखिल, जो की एक अतिशय चांगली दमदार फलंदाजी करतोय. 8 चेंडूमध्ये 24 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय आपल्या संघासाठी एक अप्रतिम खेळी साकारतोय गोलंदाज आकाश. दूर आणि त्या टोकाकडनं मोठं रनअप पूर्ण करताना पाहतोय. समोर यावेळेस मात्र पाहतोय आपण निखिल नावाचा हा फलंदाज. पुढचा चेंडू याच पाहता अतिशय चांगला हा फटका आहे, स्विंग करतोय, चेंडूला भिरकावलंय व्हीआयपी डायच्या वरतून हा षटकार. निखिल आता मात्र समीकरण सोपं आहे. जर पाहिलं पण 7 चेंडू 10 धावाची आवश्यकता. गोलंदाज आकाश यांचा आकाशी मार्ग चेंडू टोलावला होता 6 धावासाठी. चौफर फटकेबाजी म्हणता येईल निखिलच्या बॅटमधून. या स्वतः फुलटॉसर घेऊन फटका हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही, चेंडू मात्र जमीन लगत गेला होता. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा इथे मात्र घेतोय निखिल. 2 धावा सहज पूर्ण, तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण इथं मात्र धावसंख्या पुढे सरकताना अबुजपूर खार्डिया संघाची 42. आता मात्र अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी जर विचार केला आपण 8 धावाची आवश्यकता आहे. निखिल यांचं जर पाहिलं आपण तर 10 चेंडूमध्ये 32 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. अतिशय चांगली विध्वंसक फटकेबाजी ज्याच्या माध्यमातून पाहतोय चौफर फटकेबाजी. 6 चेंडूमध्ये 8 धावाची आवश्यकता आणि अंतिम षटक कुठला गोलंदाज घेऊन येले पाहिजे. जनमान कोणी संघाच्या माध्यमातून माझ्यासोबत निजी जॉईंट होतील लगेच. पाहतोय आपण माझे परम मित्र संदेश, स्वागत आहे आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, वेलकम. थँक्यू व्हेरी मच सुनील पवार सर. आणि थोड्याच वेळात मॅजिकल ऑफ मराठी वॉइस त्यांचा एक मधुर आवाज आपण नेहमीच ऐकतोय, असे आमचे सर्वांचे लाडके समालोचक डॉक्टर गवली सर यांचं सुद्धा आगमन होईल थोड्याच वेळात. त्यापूर्वी काय बोलशील, ज्या प्रकारे हा सामना पाहतोय आपण संदेश, 6 चेंडूमध्ये 8 म्हणजे ज्या प्रकारे निखिल नावाचा फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 3 चौकारांनी एक ताबडतोब विध्वंसक खेळी साकारतोय आतापर्यंत. प्रेक्षक कशासाठी आलेले असतात, प्रेक्षक आलेले असतात एक विकेट, त्याचबरोबर अटीतटीची लढत पाहायला, आणि ती अटीतटीची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उर्वरित 6 चेंडू आणि विजयाचं लक्ष जे आहे 8 धावा. आणि जिथं बरोबर आहे, कारण की जर पाहिला पण इथं मात्र 6 चेंडू आणि 8 धावा म्हणजे सामना जवळपास पाहतोय निखिल नावाचा फलंदाज खेळपट्टीवर आहे. यावेळेस अतिशय प्रतिम चेंडू, काय क्लास चेंडू पाहिला पण टप्पा पडल्यानंतर मात्र खूपच बाहेर. वाईटचा इशारा, कारण की क्लास का बोलला गेला आपल्या माध्यमातून, कारण की आपण क्रॉस आहे, मिडविकेट क्षेत्राकडे व्हीआयपी द्यायचे आहे, त्याच्यामुळे इथून मात्र थोडंसं रेंज चेंडूचा टप्पा कुठे आणि किती बाहेर गेला याचं अनुमान काढणं योग्य ठरत नाही आहे. वाईट चेंडू. यावेळेस मात्र स्विच हिट करायचं होतं, ॲक्च्युली चेंडू कुठं परत झाले पाहिजे आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल धाव, बॅटला चेंडू चाटून गेला होता आणि या एका धावणीत संघात धावसंख्या पाहतोय आपण. धावसंख्येत भरपडते धावसंख्या 44.
5 चेंडू आणि 6 धावाची आवश्यकता आहे. इथं मात्र विजयी फटका निखिलच्या बॅटमधून, कारण की 10 चेंडूमध्ये पाहिलं आपण 32 या धाव सिक्युअर फलंदाजी करताना निखिल. गोलंदाज दर्शन सज्ज होते. छोटंसं रनअप, फिरकीचा मारा इथं मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र निश्चित मोठा दे धक्का आणि सामना परत एकदा रंगतदार स्थितीमध्ये या विकेटनी येतोय. ज्या प्रकारे हा चेंडू टाकलं आणि फलंदाज निखिल बाद. क्या बात आहे. नितीन इथं मात्र एक कोणी गावाचा जावई म्हणून जे आपण नाव घेतो नेहमी, जर कैलास ठाकरे यांच्याकडून जर कोणी संघाने सामना जिंकला तर त्यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं बक्षीस दिले झाले. आणि स्वतः गौली सर कैलास यांच्याबद्दल जर बोललं तर जय बजरंग गोडसे 40+ संघाचा अतिशय चांगला एक मधल्या फळीतला मजबूत फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. तर पाहतोय आपण इथं मात्र समीकरण 6 चेंडूमध्ये धावा बनावा लागेल 6. 4 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. अतिशय एक मी म्हटलं की एक त्रिपिसान होईल काय, पण या विकेटनी सामना पूर्णपणे एक रंगतदार स्थितीमध्ये. गोलंदाज दर्शन, फिरकीचा मारा खेळण्यासाठी फलंदाज समोर असेल सुदेश. या स्पर्धा फुल टॉसवर घेऊन हा फटका टर्न केला चेंडूला. स्कोरलेक आणि मिड विकेट एजंटकडे फक्त 1 धाव. या एका धावने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती. आता मात्र जर पाहिले आपण 45, 5 धावाची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडूचा सामना बाकी आहे. काय रंगतदार स्थितीमध्ये सामना आपण पाहतोय. 30व्या षटकापर्यंत गौलीसर असं वाटलं होतं की सामना एकतर्फी आहे, पण निखिल बाद झाला आणि सामना एक रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. इथं मात्र 3 चेंडू आणि 5 धावाची आवश्यकता. काय जबरदस्त आपण फाईट पाहतोय. कोणी विपक्ष खार्डे या दोन्ही संघादरम्यानचा हा सामना. याच पाहता स्वीट अतिशय क्लास फटका आणि या विजय शॉट जर पाहिला आपण